सोलापूर शहरातील सर्व सोलापूरकरांना श्रद्धास्थान असलेली, सर्वांना श्री सिव्हिल महालक्ष्मी म्हणून परिचित असलेली आपल्या महालक्ष्मी देवीची आज या ठिकाणी आषाढ महिन्यानिमित्त यात्रा संपन्न होते। सर्व सोलापूर शहरातील गवळी समाज बांधव त्याचबरोबर सर्व नागरिक नेहमीच या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। काल या आषाढ यात्रेनिमित्त त्रिवार्षिक जलकुंभ मिरवणूक अतिशय भव्य भक्तिपूर्ण वातावरणामध्ये सोलापूर शहरात संपन्न झाली। आज आषाढ यात्रेनिमित्त या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन समस्त गवळी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे। माझे आजोबा स्वर्गीय तात्यासाहेबांपासून आम्ही सगळे परिवार या ठिकाणी नेहमी दर्शनाला येत असतो। आज या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहत असताना सातत्याने गवळी समाजाने या ठिकाणी मागणी केल्यामुळे 10 लाख रुपयाचा सुशोभीकरणासाठी आपण निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि विशेष म्हणजे आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की स्वर्गीय महेश अण्णांनी जो गवळी समाजाला अक्कलकोट रोडला भवन बांधून देण्यात आलं होतं, त्या भवनासाठी अतिरिक्त जे काही पैसे जवळपास 50 लाख रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली होती, त्याचाही लवकर शुभारंभ आपण करून तो सभागृह गवळी समाज बांधवांच्या सेवेसाठी लवकर सुरू करूयात हा विश्वास देतो। आमचे ज्ञानेश्वर देवा काका अंजीखाने, युवा स्वीकृत नगरसेवक अक्षय भैया अंजीखाने, आमचे अनिल गवळी मालक, शापूरकर साहेब, गवळी समाजाचे सर्व ट्रस्टी हे सातत्याने आपल्या कोठे परिवाराशी आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीशी जोडले गेलेले आहेत। गवळी समाजाचे सगळे प्रश्न निकाली काढून समाजासोबत राहू एवढं शब्द आजच्या आषाढ यात्रेनिमित्त देतो आणि सर्वांना आषाढ यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मी या महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष अनिल गवळी आज या ठिकाणी वीरशैव लिंगायत गवळी समाज महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट याची त्रिवार्षिक यात्रा निमित्त आज काल जलकुंभ झाला, पहाटे अभिषेक झाला आणि आज 30,000 भक्तांना महाप्रसादाची सुरुवात माननीय आमदार देवेंद्रदादा पोटे आणि त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता सुरुवात केलेली आहे। आणि सर्व प्रेसनी, पत्रकारांनी आमच्या बातमीला उचलून धरून आमची जी बातमी कालपासून सर्व चित्रवाहिन्या, पेपर, न्यूज मधून जे आम्हाला दिली त्या सर्व वाहिन्यांचं मी गवळी समाजाच्या वतीने आभार मानतो आणि आषाढीच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो।